हे जे अंग प्रदर्शन करायचं काम आहे ह्याच्यासाठी वेगळ्या मुली आहेत, त्यांनी ते स्वतः स्वखुशीने पत्करलेलं आहे प्रोफेशन, ते त्यांनाच करू द्या. तुम्ही त्यांच्यासारखं दिसायचा प्रयत्न करू नका. काही गरज नाही तुम्हाला की मी हिच्यासारखी दिसते आणि तिच्यासारखाच ड्रेस मी घातला. अनेकदा पालकच आपल्या मुलांना तसे कपडे घालायला करतात ना. काही आयाच मला वाटतं इतक्या मेंटल असतात त्या की त्यांना काय मला कळत नाही. मी हा विचार करते बऱ्याचदा अशा रस्त्यावरून मुली जाताना दिसतात. मी असा विचार करते की ही मुलगी जेव्हा घरात बाहेर पडले हिच्या आईने तिला पाहिलं नाही का. तुम्ही जर कपडे नीट नाही घातले तर मग आपलं लक्ष इतरत्र जातं आणि मग आपण म्हणायचं की तो माणूस माझ्याशी वाईट नजरेने बघत होता आणि बोलत होता. पण अगं बाई तू कपडे कसे घातलीस ते तर बघ ना. असं मला म्हणायचं की छान दिसा, छान राहा. मला कोणीतरी आयता ताट दिलं ना की हे आमच्याकडचं पक्वान आहे तर मी आनंदित असते. मला बनवायला म्हणजे काय काय बायकांना बघा मनापासून आवड असते की ते रेसिपीचे बुक्स बघा आणि मग हे बनवून बघा. नाही तेवढं नाही, मी कामापुरतं बनवू शकते. आता त्यातल्या त्यात माझ्या मुलाने खूप आग्रह केला म्हणून मी तो केक शिकून घेतला. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी तो बर्गर शिकले, कारण तो मार्केटचा बर्गर नको म्हणून. बाहेरचं नको म्हणून ब्राउनी बिवनी हे असे पदार्थ मी घरी शिकले. पण मला विशेष अशी आवड नाहीये. नमस्कार मंडळी. पहिल्या भागात खूपच गप्पा झाल्या आणि मी म्हटलं ही खूप गंभीर आहे, ही खूप सिरियस आहे, खूप विचार करून बोलते. पण ऐकलं ना गप्पा कशा मस्त विनोदी गप्पा झाल्या. तिने अनेक आठवणी तिच्या आयुष्यातल्या सांगितल्या आणि गप्पांना एवढा रंग आला की आम्ही जे अर्धा एक तासात पहिला भाग संपवतो ते खूपच रंगला आमचा भाग. तर आता आज आम्ही दुसऱ्या भागाला सुरुवात करतोय आणि दुसऱ्या गप्पा मारतोय. आता तिच्या गंभीरपणाची किंवा तिच्या काय म्हणू आपण तिच्या ज्ञानाची किंवा ती लोकांना काय सांगते ते सगळं आपण या भागात ऐकणार आहोत. आता मला एक प्रश्न विचारायचा की आजकाल आपण बघतोय झॅन्झी कपल्स जे आहेत इव्हेंट मध्ये राहतात, बाहेरून झोमॅटोवर मागवतात, स्विगीवर मागवतात, काही स्वयंपाक घरामध्ये काही हालचाल नसते. तर तुझ्या घरात आता तुझी मुलगी पण तरुण होते, मग तिचे विचार कसे किंवा तुम्ही त्यांच्यावर काय संस्कार करता? तर तुमच्या घरी पण एक तरुण मुलगी आहे, वयात येणारी मुलगी आहे, तर तिचे विचार कसे आहेत? असे बाळगोळ विचार आहेत तिचे का मॉडर्न विचारायचे? नाही, आमच्या घरी कसं टिपिकल मराठमोळं वातावरण आहे. मॉडर्न आहे, आम्ही मॉडर्न कपडे घालतो, मॉडर्न आम्ही खाद्यपदार्थ जसे अवेलेबल आहे ते आम्ही खातो. पण जी आपली मराठी संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे असं आमच्या मुलांना आम्ही शिकवतो. आणि हे सगळ्या मराठी माणसांनी, सगळ्या लोकांनी समजावलंच पाहिजे मुलांना. कारण आता बघा, एक तुम्हाला मी किस्सा सांगते. इंद्रायणी लहान होते तर आम्ही ठाण्याला जिथे राहायचो आधी तिथे कॉस्मोपॉलिटन वातावरण होतं. त्याच्यामुळे आम्ही घरी ही जेव्हा लहान होती तेव्हा हिला परकर, पोलकी, फ्रॉक असे आपले साधे कपडे आमचे असायचे. पण नंतर जसं हिला कळू लागलं, ही एक 7-8 वर्षाची होऊ लागली, मग हिची चॉईस आली ना की मला असं पाहिजे. तर मग ही म्हणायची की मला ना हा स्कर्ट पाहिजे, असा पाहिजे, तसा पाहिजे. एकदा मला वेस्टर्न कपडे घेऊन गेली, मला म्हणाले असं स्कर्ट आहे. मी म्हटलं की बाई हा स्कर्ट मी नाही घेऊन देऊ शकत कारण हा खूप शॉर्ट आहे. नाही, मग सगळीजण घालतात असा स्कर्ट आहे. म्हटलं तू हा स्कर्ट घालून काय म्हटलं ते नंतर ते आजच्या खाली ओढा, तो वर ओढा, असं ते बेंब्या दिसतात त्यामुळे वर खेचा, असं मला स्वतःला आवडत नाही. असं ते तुला घेऊन नाही दिलं स्कर्ट. ते खूप आग्रह करायला लागली की नाही मला पाहिजे, सगळीजण घालतात तसं स्कर्ट. मी म्हटलं बघ एक काम कर, तुझ्या मामाला किंवा तुझ्या बाबाला घेऊन जा स्कर्ट आणायला. कारण मी मामा घाबरते, ती मामाचं बारीक लक्ष असतं तिच्यावर. त्याच्यामुळे म्हटलं उद्या मी तुला हा स्कर्ट घेऊन दिला, तू घातलास आणि ते दोघेही मलाच बोलणार. पण तिचे मामा आधुनिक विचारांचे नाहीयेत का? नाही, तिचे दोन्ही मामा आधुनिक विचारांचे आहेत, तिचे बाबा पण आधुनिक विचारांचे आहेत. पण आमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचंच, त्यांचंही आणि आमचंही असं म्हणणं आहे की आधुनिकता तुमच्या विचारांमध्ये पाहिजे. तुम्ही जे डे टू डे तुम्ही आता बुद्धी करताय किंवा तुम्ही जे शिकताय त्याच्यामध्ये येऊ दे आधुनिकता. कपड्यांमध्ये पण येऊ दे, पण वल्गॅरिटी नसावी कपड्यांमध्ये. हे जे तुमचं दिव्य दर्शन आहे हे तुम्ही बिल्डिंग मधनं खाली उतरल्यानंतर पहिलं तर तुमच्या बिल्डिंगचे जे सिक्युरिटी गार्ड आहे किंवा तुमच्या बिल्डिंग मध्ये आणखी कोणी हेल्पर असतील, हाऊसकीपिंग वाले, तुमचा ड्रायव्हर, काय गरज आहे त्यांना हे एवढं दृष्टांत द्यायची? आणि नंतर तुम्ही म्हणणार की आमच्याकडे वाईट नसलेली बघतात.
कपडे घाला, माझं काय म्हणणं आहे, मी स्वतः आधुनिक कपडे घालते. अमृताताई मी तुम्हाला पाहिलेच, मी जीन्स घालते, फ्रॉक घालते, मिडीज घालते, स्कर्ट घालते, अरे पण फ्रॉक पण घालते मी, पण त्याच्यामध्ये तुमचं अंग झाकलं गेलं पाहिजे व्यवस्थित. आता मुली कसं करतात, फुल स्लीव्स घालतील आणि मग इथून पूर्ण कट असतो त्याला, आणि तो कपडा असा खाली लोंबकळत असतो, फाटक्या जीन्स. आता आपल्या कल्चरमध्ये फाटकं घालून नाही म्हणतात, जरा जरी फाटलं ते टाकून द्यावं, का तर दारिद्र्याचं लक्षण. अगं मग ही सगळं शिकवणारी माणसं वेळी होती का? तर मी इंद्राणीला तेच म्हटलं ती तुझी मामी आहे, ती म्हटलं दरवेळेस बाहेर जाते, म्हटलं मग तुझे ती फोटो टाकते, म्हटलं फोटो बघितलेस तिचे, तिला गरज पडते का असे छोटे कपडे घालायची, खूप उघड्या वेगळी दिसते, मागून शॉर्ट घातले, असे कपडे तिला घालायचे, तिचं काही अडत नाही. युरोपमध्ये, अमेरिकेत तिचं काही अडत नाही. मी आज आता आम्ही आणि बाबा आम्ही किती पार्ट्यांमध्ये जातो, कुठे जातो, म्हटलं घालणारी लोक घालतात रिव्हिलिंग कपडे, आम्ही नाही घालत नाही, आमचं काही अडलेलं पण नाहीये त्याच्यापासून. म्हटलं त्याच्यामुळे म्हटलं रिव्हिलिंग कपड्यासाठी पुरुषाला तुम्ही अशा गोष्टी करून आमंत्रण द्या. एक्झॅक्टली 100%. तुम्ही त्यांना हे दर्शवता की यू आर अवेलेबल. माझं असं म्हणणं आहे की ज्या चांगल्या घरातल्या मुली आहेत, तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाता, तुम्ही छान शिका, मोठ्या व्हा, फॅशन करा हवी तशी, हे जे अंग प्रदर्शन करायचं काम आहे ह्याच्यासाठी वेगळ्या मुली आहेत, त्यांनी ते स्वतः स्वखुशीने पत्करलेलं आहे प्रोफेशन, ते त्यांनाच करू द्या. तुम्ही त्यांच्यासारखं दिसायचा प्रयत्न करू नका. काही गरज नाही तुम्हाला की मी हिच्यासारखी दिसते आणि तिच्यासारखाच ड्रेस मी घातला, तिने क्रिसमस पार्टीला घातलं, मी घातलं. काही लोकांनी नशिबाने ओढवून घेतलंय अंग प्रदर्शनाचं. पण असं वाटत नाही की अनेकदा पालकच आपल्या मुलांना तसे कपडे घालायला करतात ना. काही आयाच मला वाटतं इतक्या मेंटल असतात त्या की त्यांना काय मला कळत नाही. मी हा विचार करते बऱ्याचदा, अशा रस्त्यावरून मुली जाताना दिसतात, मी असा विचार करते की ही मुलगी जेव्हा घरात बाहेर पडले हिच्या आई मुलीला पाहिलं नाही का? आता मी इंद्रायणी बाहेर जाताना तर मी बघतेच की तिला ती ड्रेसअप होऊन गेली किंवा किती लाव किंवा नको लाव किंवा वॉटेवर आपण गाईड करतोच, आपण लक्ष ठेवतोच ना. तर तुलाही माहिती आहे आपण लक्ष ठेवतोच तसं, पण ह्या मुलींवर लक्ष नसेल का तिच्या आईचं, आईने बघितलंच नसेल का? आणि ती बाहेर जाते तर मग तिच्या सिक्युरिटीची काय, आपण कसं लोकांना सांगायचं की मग तुम्ही वाईट नजरेने बघता? तुम्ही उघड्या नागड्या जर असाल तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे बघणारच आहे. तुमच्याकडे एखादा चांगला माणूसही बघेल, एखादा साधूही बघेल, एखादा चोरही बघेल, एखादा उच्चकाही बघेल, कोणी बघणारच आहे. एखादी बाई बघेल, एखादी छोटी मुलगी बघेल, बेंबी दिसत तीही बघेल. आणि तिला एरवी घरी ती बेंबी दिसत नाही, तिच्या आईची कधीच पाहिलेली नसते. बाहेर रस्त्याने जाताना तिला त्याचे फ्लॅशी कपडे आणि खूप स्किन टाईप कपडे घातले, बेंब्या दिसते, डबल स्ट्रॅप ब्राच, आणि हल्ली ते ब्राचे स्ट्रॅप दाखवायची काय फॅशन आहे हे मला माहित नाही. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा कुठल्याही अनोळखी मुलीचे जरी स्ट्रॅप दिसले ना आपण किंवा आम्ही जसं पुढे जायचं सरकारचं आपलं की आपण आपण करून दाखवायचं. आणि आता स्वखुशीने मुली ते ब्राचे स्ट्रॅप दाखवतात. बेंब्यांचं दर्शन तर केव्हाही होतं आपल्याला, कशाला पाहिजे ना एवढं दिव्य दर्शन. आणि ते अशी आमची विचारसरणी आहे. आम्ही काय खूप काय म्हणतो त्याला, खूप मागासलेले विचार आहेत आणि साडीच घाला आणि नऊवारी साडीच घाला असं नाही. खूप छान या स्टेज. आणि ज्या लोकांना मुली आहेत, मुलं आहेत, जे लोक पालक आहेत, त्यांना तर ती अक्कल पाहिजेच पाहिजे. मी म्हणते छान कपडे घाला, आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. आणि मेन मला सांगायचंय की आपल्याला आपल्या भारतीय असण्याचा अभिमान पाहिजे, महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये अशी कपडे आपण घालत नाही. आपण जितके छान कपडे घालू, आता एखादी मुलगी बघा, तुम्ही छान तिने केस विंचरले, छान एखादा ड्रेस घातलाय, त्यांच्या व्हिडिओज असेल तर त्याच्यावर तिने छानशी टिकली घातली किंवा एखादा गजरा घातलाय, हे किती लोभनीय वाटतं, किती छान वाटतं हे बघायला. आणि ऑन द कॉन्ट्रास्ट टू थिंक अबाउट अ गर्ल की तिने असं मिनी स्कर्ट घातलंय, बेंगी दिसते, आणि तिने ते ब्रा पण अशा विचित्र पद्धतीने घातले की समोरनं माणूस आला की त्याचं लक्ष नको तिथेच जातंय. कसं आपल्याला वाटेल? मगाशी बोलता आपला विषय बदलला गेला. जेव्हा लेकीचं वाटतं मला छोटा स्कर्ट पाहिजे म्हणून, तेव्हा मकरन काय म्हणाले? मग मकरन म्हणाला की मग आईला घेऊन जा स्कर्ट घ्यायला. मग मकरन म्हणाला बाय घेऊन जा ना तू स्कर्ट आणायला, तुला काय माझ्यापर्यंत आले बरे. मी म्हटलं अरे तो स्कर्ट खूप छोटा आहे, तो मी नाही घेऊ शकत. तू आणि सचिन म्हणून मलाच बोलायला का घेतला असतं. म्हणलं का छोटा म्हणजे किती छोटा आहे? मी म्हटलं खूपच छोटा आहे, घेऊन नाही, आपण नाही घालत बस कपडे.
मग हो म्हणाला, बाईकडे मला काय गरज नाही आहे, एवढं नसतं काय छोटं घालायचं स्कर्ट. असं तुझं बाप एवढं काम करतो दिवस रात्र म्हटलं, एवढे पैसे कमवतो म्हटलं, तू अर्ध्या मीटरमध्ये कशाला झाकून घ्यायचं स्वतःला, मस्त 4 मीटरचा स्कर्ट घाल म्हणाला. 4 मीटरचा असं मस्त मोठा स्कर्ट घाल, अशी फिरलीस की मस्त चमकू सगळं गळ्याला फिरला पाहिजे स्कर्ट. तुला काय करायचं म्हणतो, 4 मीटर अर्ध्या मीटरच्या कपड्यामध्ये स्कर्ट मावून घ्यायची. म्हणतो बाई 4 मीटरचं स्कर्ट करून घे. तिथे तिला ते लक्षात आलं की आपल्याला, आणि थोडं आम्ही समजावून ते आता कालांतराने कॉलेजला वातावरणातून पण मुलांना तुला समजावलं आपण एवढ्या पार्ट्यानं जातो. आता हॉल्टरनेकचं मुली ड्रेस घालतात, थोडंसं ऑफ शोल्डर असतो कधी, छान दिसतो तो, पण ऑफ शोल्डर आता छान दिसतो त्याच्यामधून काही इतकं. पण हे जे इतर मी आता मेन्शन केलं फार फार भयंकर स्थिती. आणि मला त्या आई वडिलांचं आश्चर्य वाटतं की त्यांच्या तरणात मुलींना ते करता असं कपडे घालायला आलं होतं. सी इट इज सो सिम्पल. इतकं साधं आहे हे की आपण जेव्हा कोणाला भेटतो, पुरुष असो, बाई असो, लहान मुलगी असो, मोठी मुलगी असो, इरिस्पेक्टिव्ह कोणी असो, तर आपण त्यांच्या चेहऱ्याकडे बघून बोलतो ना ग अमृताताई. चेहऱ्याकडे आपला लक्ष जो आहे तो त्यांच्या चेहऱ्याकडे गेला पाहिजे. चेहरा माझ्याकडे बघून बोला की काय आहे ते, एक रिस्पेक्ट असतो आणि आपण त्या रिस्पेक्टने आपण बोलतो कोणाशी. एखादा गरीब माणूस असला तरी सुद्धा आपण त्याच्याशी छानच बोलतो, चेहरा बघून बोलतो आपण. पण तुम्ही जर कपडे नीट नाही घातले तर मग आपलं लक्ष इतरत्र जातं आणि मग आपण म्हणायचं की तो माणूस माझ्याशी वाईट नजरेने बघत होता आणि बोलत होता. पण अगं बाई तू कपडे कसे घातलीस ते तर बघ ना, असं मला म्हणायचं की छान दिसा, छान राहा. शिल्पा, मी आज इतकी वर्ष तुला ओळखते, आपण अनेकदा बाहेर भेटतो, एकत्र लंचला जातो, डिनरला जातो, परंतु इतक्या गहन विषयावर कधीही बोललो नाही. त्यामुळे मला तुझं आतून बाहेरून कशी आहे ते आजच्या या गप्पांमुळे कळलं. शिल्पा, मला सांग तुझ्या हॉबीज काय काय, तुला काय काय आवडतं? मला फिरायला खूप आवडतं आणि मला कुठल्याही म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये मला जायला आवडतं, फिरायला आवडतं. आणि मला कुठल्याही ठिकाणचा जो ग्रामीण भाग असतो ना तो खूप आवडतो. म्हणजे कंट्री साईड, ते शहरं नाही आवडत मला. म्हणजे जसे शहरात बिल्डिंग सिमेंटची सिटीज, आय डोंट लाईक सिटीज. मला ते ग्रामीण भाग जो असतो तो कुठल्याही देशाचा शहराचा बघायला. पण तुला तिथे गेल्यानंतर सांस्कृतिक देवाणघेवाण करायसाठी वाटते का? त्यांची संस्कृती पण शिकवून आपली संस्कृती त्यांना सांगावंसारखं वाटतं का? नाही, ते होतच आपलं. म्हणजे जेवढे दिवस आपला तिथे मुक्काम होतो त्या ह्याच्यामध्ये माझ्याकडनं ते होतच की तुम्ही हे काय करता, हे कसं करता, आमच्याकडे आम्ही असं करतो. हे थोडं सांस्कृतिक देवाणघेवाण होतेच, पण आपला पिरियडच कमी असतो ना तिथे राहण्याचा. पण मला हे आवडतं, फिरायला आवडतं. तुला तुझी खाद्य संस्कृती ऍक्सेप्ट करायला आवडते का? तुला स्वतःला स्वयंपाक करायला किती आवडतं? खाद्य संस्कृती मला आवडते, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण ट्राय करायला. मला स्वतः जेवण बनवायला नाही आवडत. मला कोणीतरी आयतं ताट दिलं ना की हे आमच्याकडचं पक्वान आहे तर मी आनंदित असते. मला बनवायला म्हणजे काय काय बायकांना बघा मनापासून आवड असते की ते रेसिपीचे बुक्स बघा आणि मग हे बनवून बघा. नाही तेवढं नाही, मी कामापुरतं बनवू शकते. आता त्यातल्या त्यात माझ्या मुलांनी खूप आग्रह केला म्हणून मी तो केक शिकून घेतला. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी तो बर्गर शिकले, कारण तो मार्केटचा बर्गर नको म्हणून, बाहेरचं नको म्हणून ब्राउनी बिवनी हे असे पदार्थ मी कधी शिकले. पण मला विशेष अशी आवड नाहीये. खूप माझ्या मुलांनी अपेक्षा ठेवू नये. मग मी त्याला म्हणते, तो मला म्हणतो की त्याची आई हा पदार्थ खूप छान करते, त्याच्या आईने हे आणलं होतं त्यांनी या टिफिन मधून, त्याच्या आईने विचारलं रेसिपी. मी मग तेव्हा त्याला असं सल्ला देते की तू एक काम कर, तू त्या मुलाबरोबर खूप मैत्री कर आणि त्याला सांग पुन्हा हा पदार्थ आण, जास्त आण पदार्थ. माझ्याकडे अपेक्षा नको मी शिकेन नको, एवढं नको. मला माझं एकदम पीसफुल टाइम कुठे असतो जेव्हा मी शेतात असते. मला अतिशय पीसफुल वाटतं आणि त्याच्यासारखं काहीच नाही. म्हणजे तिथे आपल्याला खूप काही सोनं मिळतं का डायमंड्स मिळतात असं काही नाहीये. आपले कपडेही इतके मळलेले असतात, पण त्या शेतात आपण काहीतरी पेरतोय आणि त्याच्यातनं मग काहीतरी उगवतंय आणि ते कसं उगवतंय, किती उगवतंय ते बघण्यामध्ये जो आनंद असतो, तो मातीमध्ये हात घालणं किंवा ते पाण्यात भिजणं, आणि हे सगळं खूप छान आहे. मला हे खूप आवडतं. पण आता मी शहरात राहते, मुलं शहरात शाळेत जातात म्हणून मला हे तिथे कायमस्वरूपी जाऊन राहणं हे शक्य नाही. पण मी दर महिन्याला मी गावी जाते आणि मी माझी जे शेतातली कामं आहेत ती त्या लोकांबरोबर मी
करते. असं नाही की मी बाजूला खुर्चीवर बसले आणि मी काम करते. इव्हन माझी मुलं गावी गेली की ती सुद्धा काम करतात. जसं केशव पण करतो आणि इंद्रायणी पण करते. तर मला हे असं शेताची खूप आवड आहे. तर मला वेगवेगळ्या फुलांची मला प्रचंड आवड आहे, प्रचंड. म्हणजे एक गंमत सांगते. मकरंद आमचा ड्रायव्हर होता ना, तर मकरंद कुठे गेला की त्याच्याकडे सत्कार होतो. तर मकरंद चुकून बुके विसरून यायचा किंवा नाही आणला असं व्हायचं. मी त्याला म्हटलं की तू ते ट्रॉफी विसरून ये, ट्रॉफी जी देतात किंवा गिफ्ट दिलं ते विसरून ये, पण बुके विसरायचं नाही, तो घेऊन यायचा. पण ड्रायव्हरला आमचं सांगितलं, म्हटलं अरे निलेश म्हणून तू काय बुके बिके नको ठेवली, ट्रॉफी ठेव. कारण ट्रॉफी जवळ सो की म्हणजे ते सांभाळा, इथे ठेवा, पण तू ट्रॉफी विसरून ये, पण तू बुके घेऊन यायचं. असं म्हणतो निलेश. मग मकरंद पण म्हणून यार तुला माहिती आहे ना ताईला फुलं आवडतात निलेश, मग काय तू ठेवून मला बुके आणायचं, बाकीचं राहिलं तरी चालेल. तर मकरंद त्या ड्रायव्हरला मी पण बोलले, मकरंद पण बोलला अरे तू ते बुके नको ठेवत जाऊस रे मागे, बाकीचं काय राहिलं तर ठीक आहे, बुके आणत जा, माहिती आहे ना तुला ताईला फुलं किती आवडतात ती. तर तो ड्रायव्हरचा हो खूप उत्साही ड्रायव्हर असल्यामुळे त्यांनी नेक्स्ट टाइम काय केलं, जेव्हा मकरंद गेला तर मोठी मोठी मान्यवर होते आणि त्यांनी मकरंदचा पण बुके आणला आणि बाकीच्यांचे पण 2-3 बुके आणले आणि गाडीत मकरंदचे बुके वगैरे वॉज सो एम्बॅरेस्ड. निलेश हे काय केलंस तू? नाही ते काय नेले नाही त्यांनी म्हणून मी आणले. मकरंद म्हणा नको नको असं पुन्हा करू नकोस तू, माझा बुके आण. नाही पण ताईला आवडतात म्हणते ना, बुके ते ठेवूनच जातात, चांगले होते ना बुके, मी आणले. असं करून त्यांनी बुकेवरून तुला एक विनोद सांगते. आमच्याकडे एक मुलगा होता, म्हणजे अगदी खूप सगळी मदत करायची. तर त्याला असंच आम्हाला कोणाचं तरी घेऊन जायचं होतं, म्हणून माझ्या मिस्टरांच्या जा बुके घेऊन. तो अख्खं क्रॉफर्ड मार्केट फिरत राहिला आणि ते काय शोध होतं ना, तो बोके. बोके कोण आणि काका अख्खं मार्केट शोधलो, बोके कुठेच मिळाले नाही. आम्ही आजही तो किस्सा जेव्हा जेव्हा सांगतो तेव्हा खूप मजा येतात. बुकेला तो बोके समजला आणि तो बोके शोधत बसला. आणि मला ना कसं वाटतं की आता समजा मी कुठे गेले आहे आणि मला वेगळ्या प्रकारचं झाड दिसलं किंवा वेगळी छान फुलं दिसली की माझा तो कल असतो की याची सुकलेली फुलं मिळतील का आपल्याला, ही व्हरायटी आपल्याकडे नाहीये तर आपल्याला ही पाहिजे फुलं. आता मी कसं काढणार ना, जंबरं दिसत नाही ना ते. त्याच्यामुळे मी आमचा जो ड्रायव्हर आहे निलेश, तर म्हणजे निलेश माझा इथे एक फोटो काढ आणि मग निलेश फोटो काढ. मी निलेशला खुळवणार की बघून फुलं किती छान आहेत ना, घे निलेश पटकन फुलं. आणि मी काढलेली बरं, मग निलेश बरोबर त्याची 2-3 सुकलेली फुलं घेणार, गाडीत ठेवणार. म्हणजे हा माझा उद्योग खूप चालू असतो. किंवा कटिंग झाडांचे, कटिंग आमच्याकडे गाडीमध्ये कटिंगची सीझर ठेवलेलीच असते, झाड कटिंगची. त्याच्यामुळे कुठे वेगळ्या व्हरायटी छान आहे निलेश हे बघ किती छान आहे झाड. एवढं म्हटलं की थोड्या वेळाने जेव्हा मी जाते गाडीमध्ये कटिंग. आमच्या शेतावर नक्की आहे 9,000 आंब्याची झाड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत. आवडेल आलं, हळद, नंतर मका, गहू, तांदूळ, सगळ्या भाज्या तिथे आम्ही लावलेलो आहे. तू नक्की आहे. मी पण आलं लावलंय, केळी लावलंय, नारळ आहे, सुपाऱ्या, काळी मिरी, असं जे टिपिकल कोकणात जे. काळी नाही काळी मिरी तिकडे पुण्यात आहे शेतात. होता एवढ्या शेतीच्या विषयी मगाशी बोललीस, तर मला सांग शेतीमधून तू काय त्याच्यातून म्हणजे तुझं काय इच्छा होती शेती करण्यामध्ये, तुझं काय येतो? तुला शेती शिकायची होती का दुसऱ्यांना शिकवायची? वेगवेगळे जे तू तुझ्या शेतात केलेस त्याच्याविषयी माहिती सांग. नाही, मी दुसऱ्यांना शिकवणं तर खूप अजून वेळ आहे, कारण मी स्वतः शिकते. आता माझा भाऊ आहे माझा गावी, मकरंद विचारे म्हणून, मी त्याच्याकडनं खूप गोष्टी शिकते आणि तो पण मला खूप गोष्टी शिकवतोय. आणि माझ्या तिथे मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून मी शिकते. तर आता मी हळद लावायला शिकले. मी आंब्यांचं एक आपल्याकडे हाय डेन्सिटी फार्मिंग म्हणतात, म्हणजे जवळजवळ कलम लावतात, ते मी करण्याच्या सुरू केलंय प्रोसिजर. ती झाडं लावली आहेत. पुन्हा आमच्याकडे हापूसची झाडं लावली आहेत, काजूची झाडं लावली आहेत. आणि आता ती 5-6 वर्षाची झाली आहेत झाडं, त्याच्यामुळे हळूहळू आता त्यांचं यील्ड यायला सुरू झालंय. आता गेल्या वर्षी पहिल्यांदा मी ओले काजू मार्केटमध्ये विकले. तर पुढच्या वर्षी आता ते आंबेही विक्रीस आणायचे असं माझा बेत आहे. आणि आमच्याकडे गावठी गुलाब जे असतात ज्याच्यापासून गुलकंद बनतं, ते गुलाब खूप उत्तम येतात. त्याच्यामुळे त्याच्यापासून
गुलकंद करायचा पण आमचं मानस आहे. मी ते 1-2 प्रयोग करून पण बघितले. हे सगळे प्रॉडक्ट मुंबईत विकत नाहीत का किंवा गावात विकत नाही का? जसं गुलकंद तू म्हणालीस आता, आंब्याचं रस, हे त्यांना जोड जोड धंदे आहेत. हो ना, आता ते सुरुवात आहे ना, मी हळूहळू तिथपर्यंत येणार आहे. माझे गुलकंद बनवण्याचे 2-4 प्रयोग मी केले, ते माझे यशस्वी झाले. मी जवळच्या लोकांना ते गुलकंद दिलं सुद्धा भेट म्हणून आणि आवडलं सगळ्यांना. तर आता आंबे यावर्षी आम्ही विकले बऱ्यापैकी, खूप स्ट्रेस न घेता. ते जेवढं मला अगदी सोप्या पद्धतीने मुलं घर सगळं सांभाळून करता येईल तसं. आणि त्याच्यासाठी मला माझ्या गावच्या खूप लोकांचा सपोर्ट असतो. तर ते काजू गेल्या वर्षी ओले काजू असतात, सुके काजू नंतर येतात, आधी ओले काजू असतात महाशिवरात्री झाल्यानंतर. मग ओले काजू आम्ही विकले, त्याच्यानंतर सुके काजू पुढच्या त्या सीझनला आम्ही विकले, आंबे विकले. तर हे आता हळूहळू वाढतंय. तर माझं तिथेही लक्ष आहे, येऊन जाऊन तेही बघते मी. सो असं काहीतरी चालू असतं. मस्त. पण मला अभिनय करायचा आहे, कारण मला पाहिजे तशी भूमिका मला कधी, म्हणजे मला ज्याच्यात समाधान वाटेल अशी भूमिका मला अजून मिळाली नाहीये. आणि आता मी सेटल झाले, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता मी त्या प्रतीक्षेत आहे की मला एखादी चांगली भूमिका मिळावी आणि ती भूमिका खूप छान करेल. आता मी थोडस तुला विचारते, माझ्या चॅनलवर येऊन तुला कसं वाटलं किंवा आपल्या गप्पा तुला कितपत आवडल्या, काय मजा आली का गप्पा मारायला? अरे फारच भारी वाटलं मला, फारच भारी, खूप छान वाटलं मला. कारण मी खरं सांगू का, मी असा पहिल्यांदाच इंटरव्ह्यू दिलाय. कारण मी असं मकरंद बरोबर बऱ्याचदा गेले, मी मकरंदची बायको म्हणून मकरंद बरोबर जोड्याने आम्ही बऱ्याचदा इंटरव्ह्यू दिलाय, पण असा इंटरव्ह्यू पहिल्यांदाच मी दिलाय. त्याच्यामुळे अमृताताई, मी तुझी खूप खूप आभारी आहे की तू मला इथे बोलवलंस आणि आपण छान गप्पा मारल्या. आपण तसं नेहमी भेटतो, पण त्याच्या पलीकडे आता सगळ्या मैत्रिणी एकत्र असं छान वन टू वन गप्पा होत नाही, कॉमन मध्ये. आणि आता तुला नेमकं कळलं असेल की मी गंभीर म्हणजे कितपत गंभीर आहे आणि काय विचार करत असते. मला वाटतं आज तू छान अंजन घातलेलं आहेस माझ्या सर्व दर्शकांच्या डोळ्यांमध्ये. आणि तू आलीस, मला खूप आनंद झालाय. आणि तू आली आहेस म्हणून माझे जे स्पॉन्सर आहेत त्यांनी तुझ्यासाठी काही गिफ्ट पाठवले, त्यावेळी तुला हे प्युअर ओरिजिन्स म्हणून आहे. त्यांचा सगळा खाऊ आहे आणि हे सगळं म्हणजे आयुर्वेदिक वापरून, कुठेही केमिकल्स नाही, सगळं ऑर्गॅनिक गोष्टी वापरून बनवलेले पदार्थ आहे. प्युअर ओरिजिन्स. पूर्वी ते प्युअर ओरिजिन्स बाय निर्गुडकर नाव होतं, आता ते प्युअर ओरिजिन्सच्या नावाने सगळं. थँक्यू. ही BND म्हणजे भरत गोडांबे आणि गौरी गोडांबे, त्यांचा स्वतःचा इंटरनॅशनल ब्रँड आहे. त्याच्यात मेकअपच्या सगळ्या वस्तू असतात, तर त्यांनी तुझ्यासाठी स्पेशल. थँक्यू सो मच. डॉक्टर संदेश मयेकर हे सेलिब्रिटी डेंटिस्ट आहेत, ज्यांनी कॉस्मेटिक डेंटिस्ट्री आपल्या मुंबईमध्ये प्रथम, रादर इंडियामध्ये प्रथम आणली. त्यांचं एक पुस्तक आहे, ते सर्व दातांची केअर कशी घ्यायची, ओरल हेल्थ कसं मेंटेन करायचं, याबद्दल एक पुस्तक आहे. आणि तुला 1 वर्षाची ट्रीटमेंट त्यांच्या इथून फ्री आहे. वाव, थँक्यू. आणि ही प्रोडक्ट आहे, एकेका प्रोडक्टची किंमत, हे अमेरिकन प्रोडक्ट आहे, एकेका बॉटलची किंमत 5,000, 4 ते 5,000 आहे. परंतु सिरो या कंपनीने इंडियामध्ये आणून याचं अनालिसिस केलं आणि सेम प्रॉडक्ट इथे बनवले जातात 400 ते 500 रुपयांनी. तर हे मी तुला एक 5-6 प्रॉडक्ट दिलेले आहेत, त्याच्यावर लिहिलेले आहे कशासाठी आहेत ते. आणि हे सगळे अमेझॉनवरती उपलब्ध आहेत आणि जवळजवळ 250 ते 300 टोटल प्रॉडक्ट त्यांच्या. अमेझॉनवर पाहिलं असतं.